नमस्कार प्रेक्षकांनो, सावळ्याची जणू सावली मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अखेर आपण आता ज्या क्षणाची वाट बघत होतो त्या क्षण आपल्यासमोर येणार आहे. आणि चक्क सावलीच्या आवाजाचे आता सत्य तिलोत्तमासमोर येऊन सावलीच्या आवाजाचे भिंग फुटताना आपण पाहणार आहोत. भर मंगळागौरीमध्ये अशा कोणत्या दोन भयानक घटना घडतात की जेणेकरून सावलीचा आवाज आता तिलोत्तमासमोर येते. आणि ज्यावेळेस आता सावली आवाज तिलोत्तमासमोर येणार त्यावेळेस आता तिलोत्तमास दोन भयानक कोणते निर्णय घेणार आहे. त्या दोन भयानक निर्णय आता पुढे काय घडणार, ऐश्वर्या कोणता डाव रचणार आणि त्यानंतर आता राजकुमार हा मेंदड्याच्या घरी पुन्हा एंट्री करणार का, हे सगळे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. त्यामध्ये आत्ता आणि जुलीच्या अफेअरचे सत्य दोन व्हिडिओमधून आता सावलीने तिलोत्तमासमोर आणून स्वतःला निर्दोष सिद्ध केलेलं असतं. खरं त्यामुळे आता राजकुमारच्या अफेअरचं सत्य समजता क्षणी आता न्याय हा सर्वांचा सारखाच असे म्हणत राजकुमार हात धरून तिलोत्तमाने आता राजकुमारला घराबाहेर काढून राजकुमारची हकालपट्टी केलेली असते. आणि तिलोत्तमाने आता राजकुमारची हकालपट्टी करता क्षणी आता कंपनीतून आणि कंपनीच्या प्रॉपर्टीमधून सुद्धा राजकुमारला बेदखल करण्याचं आलेलं असतं. आणि राजकुमार आता घराबाहेर पडून रस्त्यावरती आलेला असतो. आणि त्यानंतर आता तिलोत्तमाने अमृताला सगळी जबाबदारी अमृताच्या आपल्या अंगावरती घेऊन अमृताला हिंमत दिलेली असते. आणि नवरा जरी गेल्यानंतर अशा नालायक नवऱ्यापासून स्वतःच्या पायावरती कसं उभं राहायचं अशी हिंमत आता तिलोत्तमाने खूप सुंदररित्या अमृताला आता समजावून सांगितलेलं असते. आणि आता तिलोत्तमाने स्त्रीचे कसे महत्त्व आहे, काय महत्त्व आहे, हे सगळं आता अमृताला पटवून दिलेलं असतं. आणि त्यामुळे आत्महत्येचा विचार करणाऱ्या अमृताचा आता तिलोत्तमाने विचार बदललेला असतो. आणि तिलोत्तमाने आता राजकुमारला सोडून अमृताला स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी सांगितलेलं असतं. इकडे आता मात्र ऐश्वर्याच्या तळपायाची आग मस्तकात गेलेली असते. ऐश्वर्या खूप भडकलेली असते. आणि राज नावाचा जर हुकमी इक्का आपल्या बाजूने असेल तर आता आपल्याला या घरातील सत्ता आपली किंमत शाबूत ठेवता येईल नाही. तर ही मूर्ख मुलगी आता या तिलोत्तमाच्या मेंदड्यांच्या डोक्यावरती बसली आणि आता तरी काय राजकुमारची घरातून हकालपट्टी केली. राजकुमारची अफेअर या मूर्ख मुलीने समोर आणलं आणि ही मूर्ख मुली आता निर्दोषसुद्धा सिद्ध होईल. तेव्हा नक्कीच या तिलोत्तमाचे डोळे मेंदड्याच्या मनात या मूर्ख मुलीसाठी आता खूप मोठी जागा तयार झाली. तेव्हा आता काही जरी झालं तरी आपली या घरातील किंमत तशीच राहण्यासाठी आपण या घरातील स्थान टिकून ठेवण्यासाठी मला काहीतरी करावं लागेल. आणि असं काहीतरी या मूर्ख मुलीचं सत्य सिक्रेट मला शोधून काढावं लागेल असा विचार आता ऐश्वर्याने केलेला असतो. आणि त्याच वेळेस आता मंगळागौरीचा सण आल्यामुळे आसपासच्या बायका आता मेंदड्याच्या घरी आलेल्या असतात. मेंदड्याच्या घरी आल्यानंतर आता त्या बायकांनी तिलोत्तमाला सांगितलं असतं की तुझ्या सारंगचं नवीन लग्न झालंय, यावर्षी मंगळागौर तू थाटामाटात करणार आहे ना. तिलोत्तमा म्हणते की नाही, कारण सारंग या मुलीचं लग्न कोणत्या परिस्थितीत झालं तुम्हाला सुद्धा चांगलं माहिती आहे. प्रेक्षकांनो, पुढील व्हिडिओ पाहण्याच्या अगोदर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तेव्हा यावर्षी मी माझ्या घरात मंगळागौर साजरी करणार नाही. आणि आता सावली अमृता ते बोलणं ऐकतात. आणि इकडे आता अमृता आणि सावली दोघेही आता तिलोत्तमाकडे येतात. आणि लगेच आता तिलोत्तमा मला समजावून सांगत अमृता म्हणते की आई, तुम्ही सणाला नाट लावू नका. आपल्या घरात जे काही झालं त्याला आपण जबाबदार आहोत का, यामुळे सणाला कशाला रुसवा करायचं. आणि तसंही गौरीमध्ये देवी घरामध्ये येतात तेव्हा देवीला आपण कशाला थांबवायचं असे समजावून सांगत आता तिलोत्तमाला अमृता आणि सावलीने मंगळागौरीसाठी तयार केलेलं असतं. आता इकडे मंगळागौरीमुळे सावली अमृता आता काही त्यांनी आवरलेलं असतं. इकडे आता तारा ऐश्वर्या सुद्धा दागदागिने घालून नवीन भरजरी साड्या घालतात. आणि इकडे सावली आता अमृता सगळी तयारी करून किचनमध्ये आता मंगळागौरीसाठी प्रसाद आणि सगळं काही तयार करत असतात. तेवढ्यात आता इकडे ताराला मोठा राग आलेला असतो. तारा ही किचनमध्ये येते कारण राजकुमारला घराबाहेर काढल्याचं ताराला अजिबात आवडलेलं नसतं. आणि किचनमध्ये येताच आता रागाचा भडका उडून तारा म्हणते की अमृता वहिनी, मंगळागौरी सण कशासाठी असतो तुम्हाला ठाऊक नाही आहे का. तुम्ही एवढ्या खुश आहेत, नवीन साडी काय घातली, दागदागिने काय घातले, मग मंगळागौरीचा सण खऱ्या नवऱ्यासाठी असतो आणि तुम्ही तर तुमच्या नवऱ्याला हाकलून दिलंय. आणि एवढं करूनही थाटामाटात नवीन सगळं काही तयार करून तुम्ही मंगळागौर साजरी करता.
तुम्हाला काही वाटायला हवं. ते ऐकून आता जसा वाटेल तशी तारा अमृताला बोलू लागते. तेव्हा आता सावलीला राग येतो आणि पुन्हा आता सावलीचा राग असह्य होऊन सावली आता अमृताला मागे सरवतत पुढे येते आणि तारा समोर येत म्हणजे, तारा तू तुझ्या लायकीत राहायचं आणि माझ्या वहिनीला काही बोलायचं नाही. तारा म्हणते की तुझी वहिनी लई गुणाची आहे का? दिलं तिनं नवऱ्याला हाकलून. तेव्हा ते ऐकताच आता सावलीला अजून राग येतो आणि रागाने सावली सनकन ताराच्या कानाखाली मारते. म्हणते की तारा तुझ्या लायकीत राहा. अमृता वहिनीला जर तू पुन्हा काही बोलली तर माझा इतकं वाईट नाही. म्हणते की तारा तुला चांगलंच माहीत आहे की मी काय करू शकते. पुन्हा अमृता वहिनीबद्दल तू एक शब्द जरी वापरला ना तर माझं इतकं वाईट असणार नाही. आणि ताराला आता मोठा राग घेऊन तारा तिथून निघून गेलेली असते. इकडे आता ऐश्वर्याने सगळं ते कारस्थान ऐकलेलं असतं आणि ही मूर्ख मुलगी आता डोक्यावरून पाणी जात आहे आणि खूप आपल्या डोक्यावरती बसलीचा बंदोबस्त करावाच लागेल असे आता ऐश्वर्या ताराकडे येऊन ताराला बोलते. आणि त्यानंतर आता सगळ्या बायका इकडे मेंढड्याच्या घरी मंगळागौर खेळण्यासाठी आलेल्या असतात. नाच गाण्याचा कार्यक्रम होणार असतो. सगळ्या बायका आता झिम्मा फुगडी सगळेजण गाणे गाऊ लागतात आणि नाचू लागतात. फुगडी झिम्मा सगळं रिझिम आता मेंढड्याच्या घरी गाण्याचा प्रोग्राम सुरू होतो. तिलोत्तमा त्या सगळ्या बायकाला आता त्याचा आनंद लुटत बघत असते आणि त्या बायका आता सगळं काही खेळ खेळत असतात. त्यानंतर आता अमृता आणि सावली देखील खूप सारी तयारी करून त्याच्यामध्ये सहभागी झालेल्या असतात. तर इकडे मात्र तारा आणि ऐश्वर्या त्याच्यापासून वेगळ्या असतात. त्यांना त्यामध्ये फारसा इंटरेस्ट नसतो. आणि त्यावेळेस आता इकडे अमृता आणि सगळ्या बायका सावलीला गाणं गाण्यासाठी सांगतात. अमृता म्हणते की मंगळागौरीमध्ये गाणं गायचं असतं सावली, आणि म्हण ना तुला मंगळागौरी देवीचं गाणं येत असेल तर. आणि आता खूप आग्रह केल्यानंतर आता अमृतासाठी तिथे आता सावली ही गाणं गाते. पण ज्यावेळेस आता सावली गाणं गाते त्यावेळेस आता ऐश्वर्याचं सनक्ष नजरेने सावलीचा आवाज हेरलेला असतो आणि ऐश्वर्याच्या लक्षात येतं की ताराचा आवाज सावलीचा आवाज सारखा कसा. ताराच्या आवाज आणि सावलीच्या आवाजात काहीच फरक नाही आहे. आणि लगेच आता ऐश्वर्याला संशय आलेला असतो आणि पटकन ऐश्वर्या तिचा मोबाईल काढून त्यामध्ये सावलीच्या गाण्याचा तो व्हिडिओ काढून घेते. आणि तो व्हिडिओ आता ताराच्या गजबजात दुसऱ्या गाण्यासोबत आता इकडे ऐश्वर्यास कंपेअर केलेला असतो. दोन्ही आवाज एकच असल्यास आता ऐश्वर्याच्या लक्षात आलेलं असतं. आणि म्हणजे ताराच्या आवाजातलं सावली गाणं गाते हे आता ऐश्वर्यासमोर येतं आणि ऐश्वर्या याचाच आता फायदा उचलणार असते. ऐश्वर्याने ठरवलं असतं की आता आपल्याला चांगली संधी चालून आली. या मुलीनं आजपर्यंत तिच्या आवाजाचे सत्य लपून ठेवून मेंढड्याच्या घरामध्ये प्रवेश केला आणि सगळ्यांचा विश्वासघात केला. हे जर आपण तिलोत्तमा मेंढड्याच्या समोर आणलं तर राजला पुन्हा या घरात एंट्री मिळू शकते. आणि इकडे आता तिलोत्तमा ही पटकन राजकुमारला फोन करून राजकुमारची चौकशी करते आणि ती आता राजकुमारकडे यायला निघालेली असते. तर राजकुमार आता पूर्ण रस्त्यावर आलेला असतो. राजकुमार सगळे कपडे खराब झालेले असते. राजकुमारकडे आता पैसाही नसतो. ऐश्वर्या आता राजकुमार बोलावल्या ठिकाणी येते. रस्त्यावरती एका हातगाडीवरती राजकुमार बसलेला असतो आणि चहासुद्धा घेण्यासाठी राजकुमारकडे पैसे नसतात. ऐश्वर्या आता राजकुमारकडे बघते आणि विचारते काय एवढ्या मोठ्या मेंढड्याच्या घरातील रूपम कॉस्मेटिकचा मालक पण आज रस्त्यावर आला. सदा चहा प्यायला सुद्धा त्याच्याकडे पैसे नाही आणि काय त्याची ही अवस्था. पण या चिखलाला मळलेला राजकुमार जर आपण मेंढड्याच्या घरात पुन्हा घेऊन गेले तर आपण मालामाल होऊन रोज हा आपल्या ताटाखालची मांजर होईल आणि काय आपण ऐकत राहील. त्यानंतर आपली त्या घरातील सत्ता आणि स्थान कायम टिकून राहील. त्यासाठी आपल्याला या राजकुमारची गरज असल्याने ऐश्वर्याच्या लक्षात येऊन आता ऐश्वर्या म्हणते की राजकुमार दादा एवढ्या मोठ्या रूपम कॉस्मेटिकचा मालक पण आज त्याची अवस्था कोणामुळे झाली ना? त्या मूर्ख मुलीमुळे. तिनेच आईला भडकवलं आहे. राजकुमाराला अजूनच राग आलेला असतो. ऐश्वर्या म्हणते राजकुमार दादा पण तुम्ही काही घाबरू नकोस, कारण आपल्याकडे हुकमी का आला आहे. जसं की त्या पोरीने तुमचा व्हिडिओ दाखवून तुम्हाला बाहेर काढलं तसं आता तिचाच व्हिडिओ घरामध्ये दाखवून तुम्ही आतमध्ये यायचं. तेव्हा आता राजकुमार खडकन डोळे उघडून आता मोठे डोळे करत ऐश्वर्याकडे बघतो आणि सावलीचं गाण्याचा व्हिडिओ सावलीच्या आवाजात तो व्हिडिओ आता ऐश्वर्याने राजकुमारला दाखवलेला असतो. ऐश्वर्या म्हणते की आजपर्यंत आपण समजत होतो की तारा गाणं गात होती पण आवाज त्या तारा ऐजी नव्हता. तर
या मूर्ख मुलीचा आहे. आता राजकुमारला धक्का बसलेला असतो. तो मोठा धक्का. ऐश्वर्या म्हणते की तिलोत्तमा मॅडमसमोर जर आपण हे सत्य घेऊन गेलो तर आजपर्यंत सावलींचे ते सत्य लपून मेंढराच्या घरात प्रवेश केला तेव्हा तिने सगळ्यांचा विश्वासघात करून हे सत्य लपून ठेवल्यामुळे आता तिलोत्तमाला सुद्धा न्याय सगळ्यांना सारखाच हवा. म्हणून एकतर त्या मुलीला घराबाहेर काढा नाहीतर राजकुमारला आतमध्ये घ्या, अशा 2 अटी आपण ठेवायच्या. आणि मला माहिती आहे की तिलोत्तमा मॅडम त्या मूर्ख मुलीला आता बाहेर काढणार नाही, त्यामुळे राजकुमार तुम्हाला आतमध्ये घ्यावा लागेल असा डाव आता ऐश्वर्याने राजकुमारला सांगितलेला असतो. आणि लगेच आता ठरवल्याप्रमाणे ऐश्वर्या आता तिलोत्तमाकडे येते आणि लगेच आता तिलोत्तमाला तो सावलीचा आवाज व्हिडिओ दाखवते. आणि तो व्हिडिओ बघता क्षणी तिलोत्तमा सगळ्यात मोठा धक्का बसलेला असतो. तारा चा आवाज नसून तो आवाज चक्क सावलीचा आहे. आणि सावलीच्या आवाजांनी इतके दिवस हे सत्य आपल्यापासून सावलीने लपून ठेवलेलं होतं आणि हे सत्य आपल्या तिलोत्तमासमोर आलेलं असतं. आणि ते सत्य समोर येताच आता ऐश्वर्या हुशारीने तिलोत्तमाला 2 भयानक निर्णयाची चॉईस करून 2 भयानक निर्णयापैकी एक निर्णय घ्यायला लावणार आहे. आणि त्या निर्णयामधून तिलोत्तमा आता सावलीला घराबाहेर काढेल की राजकुमारला आतमध्ये घेईल. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं कमेंट्स करून नक्की कळवा. आणि सावळ्याची जणू सावली मालिकेचे डेली अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब